श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्ने आहेत, जी पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस. आज मी तुम्हाला ही स्वप्ने पूर्ण करण्याची शक्ती देणार आहे. ती शक्ती तुम्ही स्वीकार करा. मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात ती शक्ती देऊ इच्छितो. तुमच्याकडे एक तो चमत्कार येईल, ज्यामुळे तुम्ही ते साध्य करण्यास प्रवृत्त व्हाल आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल. तुम्हाला जी काही स्वप्ने आहेत, जी काही तुम्हाला सत्यात उतरवायची आहेत, ते पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद, देवांचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. तेव्हा मनाला निश्चिंत करा आणि तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. थोडा वेळ लागेल, पण प्रयत्न थांबवू नकोस. त्या प्रयत्नांतून तू आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात देवांची शक्ती प्राप्त करशील. बाळा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा या संदेशावर संपूर्ण विश्वास कराल आणि देवांवर सुद्धा, तेव्हा देव तुमच्यासाठी ते अलौकिक, ते दिव्य आशीर्वाद देण्यासाठी तुमच्याकडे ते चमत्कार पाठवतील, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धतेकडे, आनंदाकडे वळवल्या जाईल. हे मार्गदर्शन टाळू नकोस, कारण तुझ्या पुढील काळासाठी तुला ते काही महत्त्वपूर्ण संकेत देत आहेत. ते तू स्वीकार कर आणि मनाला आत्ताच आनंदी कर. बाळा, मी एक देव आहे, तुझ्यासाठी कार्य करत आहे, कारण तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि तुझ्यासाठी ते कार्य करू इच्छितो, जे आज तुझ्यासाठी त्रासदायक होत आहे. बाळा, मी जाणतो ते काही इच्छितात की तुझी प्रगती थांबावी. तू ज्या प्रगतीकडे वळला आहेस ते नष्ट होऊन तू मागेच राहावा, अशी ज्यांची इच्छा आहे, ते माझ्या दृष्टीतून लपलेले नाहीत बाळा, परंतु मी ते सर्व नष्ट करू इच्छितो. तू आता त्या चिंतेतून लवकरच बाहेर पडशील. बाळा, ईश्वराचे चिंतन कर, नामस्मरण कर, ध्यान कर, कारण नामस्मरण केल्यामुळे तू स्वतःला माझ्या अधिक जवळ प्राप्त करतो. ईश्वराची भक्ती केल्यामुळे, ईश्वराचे ध्यान केल्यामुळे तुला ती अद्भुत शक्ती, ते अद्भुत आशीर्वाद आणि ते दिव्य चमत्कार प्राप्त होतील, ज्यामुळे कुणीही जे तुझे वाईट करण्यावर टपले आहेत, जे तुझ्यासाठी ते कार्य न घडू देण्यासाठी कार्य करत आहेत, त्यांना ते सर्व काही प्राप्त होण्यापासून तुला मिळालेला आशीर्वाद थांबवेल. बाळा, मी तो आशीर्वाद तुझ्याकडे देऊ इच्छितो. त्यामुळे ते तुझे शत्रू, जे आज तुला दिसत नाहीत पण नेहमी तुझ्या जवळपास येऊन तुझे कार्य थांबवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करू इच्छितो. या क्षणाला देखील तुम्ही खूप काही काळजीत आहात. ती काळजी दूर करण्यासाठी देवांचा आशीर्वाद आणि देवांचा चमत्कार अगदी योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी तुमच्या जवळ आला आहे. हा संदेश देखील तुम्ही देवाच्या, ईश्वराच्या भक्तीमुळेच पाहत आहात. तुम्ही ईश्वरावर, देवावर नितांत श्रद्धा ठेवता आणि देव इच्छितात की माझ्या बाळाला तो त्रास होऊ नये. त्या त्रासातून देव तुमची मुक्तता करू इच्छितात आणि तुम्हाला चिंतामुक्त करू इच्छितात. म्हणून देव तुम्हाला आज उपदेश करू इच्छितात की बाळा, चिंतेत वेळ घालवू नकोस. खूप काही ते असं काही करू शकणार नाही. त्यांचा काळ
आता परिवर्तित होईल आणि मी तुझे ते सर्व काही माझ्या आशीर्वादांच्या अदृश्य शक्तीमुळे त्यांना ते पश्चाताप करावे लागतील. आता ते रडतील, कारण त्यांनी तुझ्या मागे खूप काही ताप लावला आहे, खूप काही संघर्षात तुला टाकले आहे. परंतु आता मी तुझी बाजू राखत आहे, कारण तुझे केलेले नामस्मरण कधीही वाया जाणार नाही. तू केलेला देवांवर विश्वास कधीही वाया जाणार नाही. निश्चिंत रहा आणि ती फळे प्राप्त करण्याची वेळ आली आहे. तुझ्यासाठी देव स्वतः कार्य करत आहे, तेव्हा निश्चिंत हो. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने जी काही स्वप्न पाहिली आहेत ती तुम्हाला पुढील काळात प्राप्त होण्यासाठी माझे काही संकेत तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, काळजीत वेळ निरर्थक वाया घालवू नको. बाळा, तुझ्या चिंतेचा मी सर्वनाश करत आहे, कारण ती तुला खूप काही त्रासदायक ठरली आहे. मागील काळात तू खूप काही त्रास भोगला आहे, पण आता मात्र ती वेळ बदलली आहे. आता तुझ्यासाठी ते सुखाचे, ते आनंदाचे क्षण देवांनी निश्चित केले आहे. तुझ्यासाठी असे द्वार देव उघडू इच्छितात, कारण देवांनी तुमचे चांगले कर्म पाहिले आहे, तुमच्या चांगल्या इच्छा पाहिल्या आहेत. त्या तुम्ही केलेल्या इच्छांमध्ये कुणाचेही वाईट नाही, कुणाचेही खोटे नाही. तेव्हा तुमच्यासाठी देव आता ते सर्व काही तुम्हाला एका आशीर्वादाच्या, एका चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितात. तेव्हा तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात. देव म्हणतात, बाळा, जर चिंता करत असशील तर ती या क्षणाला सोड आणि त्याऐवजी चिंतन करणे सुरू ठेव. बाळ, जेव्हा तुम्ही या सुंदर सृष्टीचे अवलोकन करता तेव्हा तुम्हाला कितीतरी सुंदर गोष्टी दिसतात. त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे काही आनंददायी घटना सुद्धा दिसतात. ते सुंदर पशुपक्षी, ते सुंदर फुलपाखरू, त्या सुंदर फुलांनी बहरलेल्या वेली. देवानी ही सृष्टी किती कमी काळात तयार केली आहे, ते तुम्हाला सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी. तो आनंद तुम्ही प्राप्त करावा. जेव्हा तुम्ही निसर्गात जाता तेव्हा तुम्हाला अधिकच आनंद प्राप्त होतो. तेव्हा नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहा, निसर्गाच्या जवळ राहा. तुम्हाला जी काही फळे आवडतात ती तुम्ही ग्रहण करा. देव म्हणतात, ती तुझ्यासाठीच निर्माण झाली आहेत. बाळा, या फळांना, फुलांना अगदी जवळून पहा. ते सर्व काही निसर्गाने तुमच्यासाठी निर्माण केले आहे. देव म्हणतात, बाळा, तू सुद्धा या निसर्गात मी निर्माण केलेली एक सुंदर निर्मिती आहे. तेव्हा विश्वास ठेव, तुला त्या अडचणीत मी राहू देणार नाही. देव तुझे संरक्षण करत आहे, तेव्हा कसली अडचण, कसला कंटाळा येऊ देऊ नकोस. तू पुढे चालत राहा. मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुझे संरक्षण आणि तुला पुढे चालायसाठी, तुला ते कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बाळा, त्या कार्याला थांबवू नकोस. तू जे चांगले कार्य हाती घेतले आहे त्यात तुझी प्रगती निश्चित आहे. देव म्हणतात, बाळा, हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकला तर माझी अलौकिक आणि दिव्य शक्ती तुला अनुभवायला येईल. तुला ते सुख, समाधान, ते वैभव येत्या काळात प्राप्त होईल. विश्वास ठेव. देव म्हणतात, मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनपूर्वक ऐक, कारण तुझ्यासाठी ते सुख, ते समाधान येत्या काळात प्राप्त होणार आहे. संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. देव तुमच्याकडे ते आनंद पाठवू इच्छितात. तुम्ही ज्या काळजीत आहात ती काळजी देव ठेवू इच्छित नाही. तुम्हाला ते समाधान आणि ते वैभव देण्यासाठी देव स्वतः हे मार्गदर्शन
देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा. मी देव आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करतो. मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि मला तुमची मदत करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अडल्यासारखे वाटत आहे त्या ठिकाणी मी माझ्या आशीर्वादांनी मार्ग निर्माण करीन. तुम्हाला ज्या ठिकाणी खूप काही खाज खळगे वाटत आहेत तिथे मी तुम्हाला तो स्वच्छ मार्ग दाखवेल. ज्या ठिकाणी तुम्हाला काही फसवण्याची तयारी कोणी करत आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला माझा हात देईल आणि त्या संकटातून बाहेर काढेल. विश्वास ठेवा देवांवर, ईश्वरांवर. निरंतर देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. अहोरात्र देवाचे कार्य सुरू आहे. ते कधीही तुमच्यासाठी थांबलेले नाही. अगदी तुमच्या जन्माच्या आधीही कार्य सुरू होते आणि आजही कार्य सुरू आहे आणि असेच निरंतर सुरू राहील. तुमचा विश्वास देवांवर वाढवा. देव होते, देव आहेत आणि देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत. मला तुमच्या त्या त्या ठिकाणी तुम्हाला मदतीचा हात द्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आज अडचण वाटत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही त्रासला आहात त्या ठिकाणी माझा आशीर्वाद मी देऊन तुम्हाला ते प्रेम देऊ इच्छितो. तुम्हाला ते आशीर्वाद देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे ते कार्य अगदी सहजतेने तुम्ही करू शकाल. देव म्हणतात मला तुझी मदत करायची आहे. मी तुम्हाला प्रेम आणि मैत्रीने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. ती तुम्ही आनंदाने स्वीकार करावी. देवांवर विश्वास ठेवावा आणि तोही निरंतर. तू माझा लाडका मुलगा आहेस. तू माझ्याकडून एक भेट आहेस आणि तू आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या वचनाद्वारे आणि माझ्या देवदूतांद्वारे मला ओळखणे मी तुम्हाला शक्य केले आहे. आणि आता मी विचारत आहे की जेव्हा मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्यावर प्रेम आणि असीम कृपेचा वर्षाव करू इच्छितात तेव्हा तो तुम्ही स्वीकारण्यासाठी तत्पर आहात. जर तुमचा या दैवी संदेशावर, देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपले अमूल्य क्षण देऊन आपण हा संदेश ऐकत आहात तेव्हा मनापासून श्री स्वामी समर्थ धन्यवाद. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या काळजीमुळे तुम्हाला भय, भीती वाटते ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि देवाकडे तुम्हाला जे काही मागायचे आहे ते देवांकडे सांगा. मन मोकळे करा. देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतील. येता काळ तुमच्यासाठी सुखाने भरलेला असेल. तुझा जन्म काही मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी झाला आहे बाळा. तेव्हा काळजी करू नकोस. तुला ज्या मार्गाने न्यायचे आहे तो मार्ग मी स्वतः तुला दाखवेल आणि त्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त होईल. मी तुझा हात धरला आहे तो कधीही न सोडण्यासाठी. तू माझे गुरुपद घेतले आहे. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. अगदी कुठलीही वेळ असो तरीही नाही. देव म्हणतात तुम्ही विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहात तेव्हा तुमच्या हाती निराशा आणि अंधार कधीही लागणार नाही. लागणार तो तुमच्याकडे तो दिव्य प्रकाश आणि ते यश तुझ्या हाती येईल. देव म्हणतात माझ्या अद्भुत चमत्कारांवर जो कोणी विश्वास ठेवतो मी त्याला ते एका क्षणात सुद्धा द्यायला तयार असतो. देव म्हणतात तुझ्यासोबत न्याय होणार आहे. ज्या अपेक्षेकरता तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस त्या लोकांनी तुझी फसवणूक केली आहे परंतु काही काळातच तुझ्यासोबत तो न्याय होणार आहे. देव म्हणतात
चिंता करत असशील तर ती सोड, कारण माझा न्याय हा सर्वतोपरी तुझ्याकरता येत आहे. देवांचा न्याय हा इतर जगाच्या कुठल्याही न्यायासारखा नसून तो एक अलौकिक आणि दिव्य न्याय राहील. देव म्हणतात त्यात तुला कुठलीही कमतरता राहणार नाही. असा न्याय तुझ्यासोबत लवकरच होईल. देव म्हणतात काळजी नसावी. तुम्ही जे काही देवांकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुमच्याकडे येत आहे. ते एका चमत्काराच्या रूपात तुम्ही प्राप्त करणार आहात. देव म्हणतात बाळा, विश्वासाने पुढे ये. जेव्हा तू विश्वासाने पुढे येशील आणि ते कार्य करण्यासाठी हाती घेशील तेव्हा तुला ते मार्गात माझे चमत्कार आणि ते दिव्य प्राप्त होईल. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्याकडे शेअर करा. नक्कीच तुम्हीही पुण्याचे भागीदार व्हाल. ज्यांना कुणाला काही त्रासामुळे असे वाटते की देवाचे लक्ष माझ्यावर नाही, पण देवाची प्रेमाची दृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर राहते, त्याचा अनुभव तुम्ही कितीतरीदा करत असता. काही संकेत तुम्हाला प्राप्त होत असतात जे तुमच्यासाठी काही शुभ असतात. देव म्हणतात बाळा, शांत राहा, कारण मी तुला ती माझी शांतता देऊ इच्छितो. तू जेव्हा नामस्मरण करशील तेव्हा तू माझ्या अधिक जवळ येशील. तुला जे हवे आहे ते येत्या काळात प्राप्त होईल. मग तुझ्याजवळून ते काढल्या देखील जाईल जे तुझ्याकडे विनाकारण आहे, कारण त्या जागी तुला ते सुंदर वैभवशाली जीवन देण्याचे देवांनी ठरवले आहे. त्या मार्गावर तुझा आता वाटचाल सुरू होईल आणि ते सर्व काही तू प्राप्त करशील. देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. ईश्वरावर, भगवंतावर विश्वास ठेवा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. देव म्हणतात पुढील काळात तुझ्यासाठी ईश्वर, भगवंत ते आश्चर्यकारक आर्थिक चमत्कार आणि ते खूप काही आनंद पाठवण्यास तयार आहेत. ते घेण्यास तू तयार आहेस? बाळा, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आता फक्त 48 तास किंवा 1 आठवडा लागेल, पण ते तुला नक्कीच प्राप्त होईल. देवांच्या, भगवंताच्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला येत्या काळात प्राप्त होतील. देव तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते देव तुमच्याकडे देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी पुढील काळात तुम्ही सज्ज राहा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात बाळा, त्या निराशेतून, त्या भयंकर दुःखातून तुझी सुटका मी करत आहे. आता ते कधीही तुला येऊन त्रास देणार नाही. त्यांना नष्ट करण्यासाठी माझा चमत्काराचा आशीर्वाद मी पाठवू इच्छित आहे. तेव्हा आता शांत राहा. माझ्या चिंतनात मग्न राहा. नामस्मरणात दंग राहा. तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात तुला प्राप्त होणार आहे. देवांचे अद्भुत आशीर्वाद तुमच्याकडे देव देत आहेत. ते आनंदाने स्वीकार करा आणि सतत आनंदी राहा. तुझ्या मुखावर ते स्मितहास्य देव या क्षणाला पाहू इच्छितात. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.